आनंदाचा शिधा बंद होणार? लाडकी बहीण योजनेचा फटका. तिजोरीत खडखडाट, विरोधकांचा हल्लाबोल. मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या अनेक योजनांना आता घरघर लागली. लाडकी बहीण योजनेमुळे विकास कामच ठप्प झाल्याची ओरड असतानाच आता गरिबांसाठी सुरू केलेली आनंदाची शिधा ही योजना बंद होणार आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी या संदर्भातले संकेत दिले. लाडकी बहीण योजनेमुळे इतर योजनांना फटका बसत असल्याचं त्यांनी कबूल केलंय. तर यावरून विरोधकांनी महायुती सरकारवर निशाणा साधलाय. गणपतीला आणि दिवाळीला आम्ही तर प्रस्ताव पाठवला होता की दिवाळीसाठीचा सुद्धा आणि गणपती जे गणेशोत्सव येतात त्यावेळेला हे दोन्ही जे आहेत या बाबतीमध्ये निर्णय घ्यावेत. परंतु फायनान्सने जे काय या वेळेला त्यांनी सांगितलं काही शक्य होत नाही. परंतु यावेळेला फायनान्सने ठरवलं की जरा या बाकीच्या सगळ्या गोष्टी पाहता काही शक्य होणार नाही. आनंदाचा शिधा मागच्या वेळेला बंद झालेला आहे. मला वाटतं की शिवथाळी, आनंदाचा शिधा, लाडक्या बहिणीच्या संदर्भामध्ये जो काय बोजा सरकारवर आला, एका बाजूला एक योजना केली आणि गरिबाचा अन्न काढण्याच्या दुसऱ्या योजना बंद करतायत अशा प्रकारची शंका आहे. परंतु ती योजना माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिल्यामुळे ती कदाचित बंद करण्याचा निर्णय झाला असेल असं मला वाटतं. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये दिवाळी दरम्यान ही योजना सुरू केली होती. सणासुदीच्या काळात केशरी रेशन कार्ड धारकांना स्वस्त दरात अन्नधान्य किट उपलब्ध करून दिलं जात होतं. दिवाळी, गुढीपाडवा, गणेशोत्सव अशा सणासुदीच्या काळात 100 रुपयात अन्नधान्य उपलब्ध करून दिलं जायचं. यामध्ये 1 किलो रवा, साखर, चणा डाळ आणि खाद्यतेल अशा वस्तूंचा समावेश होता. मात्र यावेळच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी आर्थिक तरतूद करण्यात आलेली नाही. ही योजना सुरू झाल्यानंतर 1,72,00,000 शिधापत्रिका धारकांनी योजनेचा लाभ घेतला होता. मात्र महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर या योजनेच्या निधीला कात्री लावण्यात आली आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज, तीर्थाटन अशा अनेक योजना अडचणीत आल्या. तिजोरीत खडखडाट असल्यानं लोकप्रिय योजना राबवताना सरकारची कसरत होते हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. एकूणच पैशांचं सोंग आणता येत नाही हेच खरं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई.